बंधूंनो, ज्या विज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कथा संपूर्ण भारतभर घर बसल्या लोक ऐकताय। वास्तविक माझा तर विचार होता की 2 दिवस आपण कथा टाकली, पण आज नको, कारण तुम्ही इतक्या उन्हातानात घरदार सोडून या ठिकाणी यावं आणि त्यांनी घर बसल्या सगळी कथा पाहावी, म्हणून या माध्यमातून त्यांनाही थोडंसं कुठे ना कुठेतरी पातलेपण झालंय की जाऊ द्या, घर बसल्या ठिकाणी आपल्याला सगळं ऐकायला भेटतं, जाण्याची काय गरज आहे। म्हणून ज्यांच्या माध्यमातून ही कथा संपूर्ण भारतभर प्रसारित होते आहे असे आमचे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे परमस्नेही महंत श्री तपस्वीराज दादाजी राहेरकर तरडगाव, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री शिवराज दादाजी नांदेडकर, बरीचशी भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। बऱ्याचशा तपस्विनी माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। मला आपल्या सर्वांच्या नाव माहिती नाहीये। आमचे म्हातारगावहून इथून आलेली आमची जोडी आहे, दरवर्षी आमच्या पदयात्रेत राहते। बालू गुरुजी मनोरकर, त्यांची आज उपस्थिती लाभलेली आहे। 3 दिवस झाले या ठिकाणी त्यांची गैरहजेरी होती, कारण शासकीय कर्मचारी म्हटलं की अडचणी येतात, बंधनं असतात। दशरथराव रामराव भालेराव वडगाव रिधोरा इथून आलेले आहेत। आमचे अशोक बाबा, ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे। अशी ही सर्व भक्त मंडळी या ठिकाणी आलेली आहे। आनंदराव पाटील आमचे सोमठाण्यावरून पहिल्यापासून आलेले आहेत। आता सर्वांच्याच नावाचा उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे। साले साहेब, काल तुम्ही नव्हते, यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे। यांना सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। घडावे लीळाचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन भावे, जीवन मुझे पावन भावे। लीळाचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन भावे, पुलकित भावी धरा, पुलकित भावी धरा। जय श्री चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, स्वामी चक्रधरा। आणि अशा प्रकारे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या अमृतमय लीळा आपण श्रवण करत आहोत। काल आपण भंडारेकरांचं देहावसान बघितलं,
किती भाग्यवान जीव आहे तो की स्वतः त्या भगवंताची मांडी उशी म्हणून त्या भंडारेकरांना भेटलेली आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्या भगवंताचं सन्निधान आपल्याला जोडायचं आहे. भगवंत या नांदेड परिसरामध्ये राहतो आहे, क्रीडतो आहे. आणि या ठिकाणी नांदेडला भावेश्वर मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज बसलेले आहेत. आणि एक कार्यक्रम होता, कार्यक्रमामध्ये भगवंताने जेवण केलं. तो मंदिराचा पुजारी स्वामींना विचारतो आहे, जीजी स्वयंपाक कसा झाला, पदार्थ कसे झाले, जेवणामध्ये काय काय होतं, हे स्वामींना विचारतो आहे. आणि स्वामी त्यांना सांगतायत, अरे बाबा वरण होतं, भात होता आणि कढीचा उच्चार करायचा आहे. आंब म्हणजे कढी, कढी सांगायची आहे. तेवढ्यामध्ये अचानक गंगेला महापूर आलेला आहे. आणि बघितलं ते दृश्य बघितलं, पूर म्हणजे काही साधारण नव्हता, महापूर आलेला आहे. ते दृश्य बघितलं आणि तो पुजारी घाबरला. जी पळा म्हटला, पळा, गंगेला पूर आलेला आहे. आणि असं स्वामींना सांगितलं आणि तो पळाला, निघून गेला. स्वामी मात्र तसेच बसून आहे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी तो पूर कमी झाला. तो पुजारी घाबरून गेला की सांगितल्यानंतरही यांनी ऐकलं नाही आणि महापूर गेला, घाबरला. पूर कमी झाल्यानंतर मंदिराचा जो पन्ना असतो, पूर्ण मंदिर बांधल्यानंतर, घर बांधल्यानंतर घराच्या कोपऱ्यामध्ये पाणी जाण्यासाठी आपण एक पाईप ठेवतो, त्याला पन्ना म्हणतात. आणि त्याने ते पन्हाळं फेडलं, सगळं पाणी ओसरून गेलं. पाणी कमी होतंय. जसं पाणी कमी होतंय तसं स्वामींचा श्री मुकुट त्या बडव्याला दिसला. आणि बडव्याने बघितलं की अरे या ठिकाणी ते महापुरुष बसलेले आहेत. पाणी कमी झालं आणि सगळं पाणी निघून गेल्यानंतर जेव्हा तो बडवा पुजारी स्वामींजवळ आला आणि स्वामींच्या श्रीमुखातून तोच शब्द बाहेर पडला, आंब निके झाले. अरे काय सांगता म्हटले, कढी तर इतकी सुंदर झालेली आहे. बघा 3 दिवसा अगोदरचा विषय आहे. पदार्थ सांगत असताना अचानक पूर आला आणि पूर ओटल्यानंतर स्वामी परत त्या पुजाऱ्याला तोच शब्द सांगतायत. 3 दिवसानंतर आंब निके झाले, कढी खूप सुंदर झाली. हे ईश्वराचं कार्य आहे. ही गोष्ट औसाला पवन गुरुवरती भगवंताने सांगितलेली आहे की बाबा आपण जे काही आपला जो श्वास रोखून धरतो, पवनाचे कार्य ते काही का ऐसे, ते कसं असतं ते देवाने सांगितलं. आपल्याला या नांदेडच्या लीळा माहिती असणं गरजेचं आहे. आणि या नांदेडकरांना देव ओळखता आला नाही. खरं तुमचं भाग्य आहे, इतकं भाग्य तुमचं आहे. देव आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 12 वर्ष राहिलेले आहे. राहेर नांदेडी 12 वर्ष अवस्थान या परिसरामध्ये राहिलेले आहेत. भगवान श्री दत्तात्रय महाराज सुद्धा दररोज प्रतिदिनी आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर या ठिकाणी सह्याद्री पर्वतावर निद्रेसाठी येतात दररोज. हे आपलं भाग्य आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज एकांक काळामध्ये फिरत असताना नांदेड नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी गेलेले आहेत भिक्षा मागण्यासाठी. भिक्षा मागण्यासाठी आज आपण सर्वजण ज्या द्विज गोरक्षण स्थान नदीच्या पलीकडे नदीच्या पात्रामध्ये अनेक वर्षांपासून त्या कामासाठी आपण लढा देत होतो, कामाला सुरुवात झालेली आहे.
त्या पाषाणावरती भगवंताने गायी राखल्या आणि भिक्षेला गेल्यानंतर लोक बोलतात, कधी कधी अनेक वेळा असा प्रसंग येतो की एखादा आमचा साधू जर कोण्या घरी भिक्षेला गेला तर लोक म्हणतात, अरे चांगला धडधाकट दिसतो ना रे तो, चांगला धडधाकट दिसतो, अंगाने तर चांगला दिसतो, काही लुळा पांगळा नाही, अंगामध्ये ताकद आहे आणि भिक्षा मागतो आहे. अरे भिक्षा माझा साधक कशासाठी मागतो? देव शोधणीसाठी. अरे या घरी तरी मला माझा देव भेटेल, त्या घरी तरी माझा देव भेटेल. आणि साधू संत तुमच्या घरी भिक्षेला येतो, हे तुमचं नाही हो, हे साधूचं नाही, हे तुमचं भाग्य आहे. अरे त्या साधू संताच्या मुखामध्ये तुमचा एखादा कण जावा. भिक्षू महात्म्याचा पात्री एक सीत संपादिलिया, मेरू एसने गोमटे. आचार्य नागदेवांनी सांगितलं, अरे भिक्षू महात्म्याचा पात्री एक सीत चांगल्या भावनेनं जर तुमचं संपादकत्व झालं तर मेरू येसने गोमटे आहे. जगाच्या पाठीवर सर्वात उच्च असलेला मेरू पर्वत तेवढं गोमट तुम्हाला भेटणार. भावना चांगली असावी लागते. म्हणून ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्यानंतर तो ब्राह्मण देवाला काय म्हणतोय? अरे उभा चांगला आडवा रुंद दिसतोय, धडधाकट दिसतोय आणि भिक्षा मागतोय. घरी येऊनी देवा मुझा राखिला सगाई, परी तुझ ओळखिले नाही, परी तुझ ओळखिले नाही. घरी येऊनी स्वामी आमच्या राखिला सगाई, परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही. हाक ऐकता ओसरीवरती येऊनी बसता, भिक्षा देही भाग ऐकता ओसरीवरती येऊनी बसता. तुला पाहुनी क्रोधे बदलो, तुला पाहुनी क्रोधे बदलो, कष्ट करा काही, परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही. घरी येऊनी स्वामी माझ्या, घरी येऊनी स्वामी माझ्या राखिला सगाई, परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही. अरे कष्ट करून खायला काय होत आहे? तुम्हाला कष्ट करा. का भिक्षा मागताय तुम्ही? देवाला तो ब्राह्मण म्हणतोय भिक्षा मागा ना, भिक्षा मागून खाताय ना. अरे कष्ट करा. देव म्हटले आम्हाला कामालाच कोणी लावत नाही हो, आम्हाला कामच कोणी देत नाही. असं आहे तर आमचाही गुराखी गेलेला आहे. आम्ही तुम्हाला काम देऊ तर आमची गुरे राखा. आम्ही नांदेडकरांनी देवाला कामाला लावलं आहे की नाही?
देवानेही एका शब्दामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं, काही हरकत नाही बाबा. देवाने पण 2 आठी त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगितल्या, फार महत्वाच्या आहेत, थोडस बारकाईने आपण लक्ष द्या. आम्ही गाईंना सोडू पण बांधणार नाही. मुक्तिदायी तू कसा बांधशील, दाता तू तर कसा दोहशील. अरे हा मुक्तीचा दाई म्हणजे मुक्ती देणारा भगवंत आहे, परमेश्वर. ह्या जीवाला बंधनामध्ये टाकत नाही. देवाने सांगितलं, आम्ही गाई चारू पण दोहणार नाही, दूध काढणार नाही आम्ही. ह्या 2 अटी जर तुला मान्य असतील तर आम्ही तुमची गुरे राखायला तयार आहोत. आणि त्या ब्राह्मणाने ह्या 2 अटी मान्य केल्या. देवाला सांगितलं, देवा या भागामध्ये तुला गुरे राखायची आहेत. तिथपर्यंत तो शिवेपर्यंत सोबत आला आणि सांगितलं, कोणाच्या रानामध्ये चारू नका. आपल्या नदीच्या काठानेच ज्या ठिकाणी कोणाची सत्ता नाही, कोणाचं रान नाही, कोणाचं वावर नाही, या परिसरामध्ये तुम्ही गुरे राखा. स्वामींनी मान हलवली, होकार दिला आणि सरळ स्वामी या गंगेच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी त्या खडकावरती बसले आणि समोर सगळ्या गायी बसलेल्या आहेत. संध्याकाळ झाली की स्वामी गायींना घरी घेऊन जायचे. पहिला दिवस होता. स्वामी गायींना चारून घरी घेऊन गेल्यानंतर बघितलं जेव्हा तो ब्राह्मण दूध काढण्यासाठी त्या ठिकाणी गेला, दोन्ही हाताला कांडर आले, परंतु दूध काही त्या ठिकाणचं संपलं नाही. दूध दुप्पट देती गाई, मने कुठला चारा खाई. दूध दुप्पट देती गाई, म्हणे कुठला चारा खाई. दूध दुप्पट देती गाई, म्हणे कुठला चारा खाई. म्हणून चोरून बघता दुरुनी, म्हणून चोरुनी बघता दुरुनी. मोठी नवलाही परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही. घरी येऊनी स्वामी आमच्या, घरी येऊनी स्वामी आमच्या. राखिया गाई परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही. आणि अशा प्रकारे दररोज स्वामी या ठिकाणी घेऊन यायचे, घरी घेऊन जायचे, परंतु दूध वाढत गेलं. हाताला कांडर यायचे. जळ मांडवीच्या दृष्टांतामध्ये शब्द आलेले आहेत. ती जळ मांडवी काढताना हात थकून गेले, कांडर आले, परंतु तो काही वेल संपला नाही. तसं दूध काढताना दूध काढतोय, अंगठ्याला कळ लागली. कळ दूध काढणाऱ्या माणसांना माहिती असतं, कधी कधी अंगठे दुखतात, कळ लागती, दूध काढता येत नाही. इतकं घागरी भरून दूध निघालं. 2-3 दिवस झाल्यानंतर मग मात्र त्या ब्राह्मणाकडे एक गाऱ्हाणं आलं. अरे असा गुराखी, असा कसा गुराखी ठेवलास तू? गायांना चारवत नाहीये, गाईला पाणी नाहीये, एका खडकावर नेऊन बसवतो आहे, असा गुराखी ठेवला. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं की अरे दूध तर दुप्पट निघायला लागलं आणि हे लोक म्हणतात. बरं, एकाने सांगितलं ठीक आहे, दुसरा म्हणतोय, तिसरा म्हणतोय. नेमकं खरं काय आहे म्हणून पाहण्यासाठी तो साक्षात त्या ठिकाणी भगवंताच्या पाठीमागे निघाला.
आणि भगवंताच्या पाठीमागे जातो आहे. एका झाडावर चढून बसला आणि बघितलं तर काय, भगवंत त्या ठिकाणी एका खडकावर बसले आहेत आणि समोर गायी बसलेल्या आहेत. अय्या, साक्षात श्री कृष्ण. नांदेडकरांचं भाग्य आहे की भगवान गोपाल कृष्ण महाराजांचं दर्शन आपल्याला या नदी पात्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी त्या ब्राह्मणाला भगवान गोपाल कृष्ण महाराजांचं रूप या ठिकाणी दाखवलं. आणि मग तिथून निघाला, घरी गेला आणि सांगतोय, अरे ऐकते का, ऐकलं का, अरे आपला गुराखी कोण आहे माहिती आहे का, कोण आहे माहिती आहे का. अरे हा साधा सुद्धा कोणी नाहीये, हा साक्षात श्री कृष्ण आहे, श्री कृष्ण. आणि सांगितलं की तो आला ना तर एक पाय तू धर, एक पाय मी धरे, आणि दोघांनी मिळून भगवंताला घट्ट धरून सोडायचंच नाही. सर्वज्ञ सर्वजान असलेला भगवंताचा अवतार गुर त्या ठिकाणी वाड्यामध्ये सोडून दिले आणि बाहेरच्या बाहेर निघून गेले. अरे भगवंत तुम्हाला कळाला ना, त्या भगवंताकडे जा, त्या भगवंताला क्षमा मागायची आहे, भगवंताला क्षमा मागा की अरे देवा तू घरी आला ना. पण नाही, वेळ निघून गेली, वेळ निघून गेली, नंतर काय उपयोग आहे, सिद्धी गई 12 बरस. भगवंताने श्री चक्रधर स्वामी महाराजांनी गोपाल कृष्ण महाराजांचं रूप या ठिकाणी त्यांना दाखवलं. पंच कृष्ण जिनकी छाया है, अद्भुत अनोखी माया है. पंच कृष्ण जिनकी छाया है, अद्भुत अनोखी माया है. ऐसे लीला धाम को मेरे प्रभु श्याम को, ऐसे लीला धाम को मेरे प्रभु नाम को, ऐसे श्री राहुल को दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम है. चक्रधर प्रभु का नाम जय हो, उद्धरण उनका काम है. चक्रधर प्रभु का नाम है, उद्धरण उनका काम है. ऐसे श्री राहुल को दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम है. चक्रधर प्रभु का नाम है, उद्धरण उनका काम है. पैगाम शांति का लाया है, पाठ प्रीति का पढ़ाया है. पैगाम शांति का लाया है, पाठ प्रीति का पढ़ाया है. ऐसे सुंदर नाम को मेरे प्रभु नाम को, ऐसे सुंदर नाम को मेरे प्रभु नाम को, ऐसे श्री राहुल को दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. चक्रधर प्रभु का नाम है, उद्धरण उनका काम है. चक्रधर प्रभु का नाम है, उद्धरण उनका काम है. उद्धरण उनका काम है, उद्धरण उनका
आणि आपल्यालाही कदाचित मनामध्ये प्रश्न पडत असेल की श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी गोपाल कृष्णाचं रूप कसं दाखवलं. अरे गोपाल कृष्ण म्हणजे श्री चक्रधर स्वामी आहेत. गोविंद प्रभू म्हणजेच गोपाल कृष्ण आहेत. गोपाल कृष्ण म्हणजेच श्री चक्रपाणी महाराज आहेत. गोपाल कृष्ण म्हणजेच श्री दत्तात्रय महाराज आहेत. हे पंचकृष्ण आहे. कृष ही एक धातू आहे. जसं कृषी कर्म करणारा त्याला शेतकरी म्हटलंय, तो मशागत करतो, तसं आपल्या खऱ्या अर्थानं जीवाची मशागत, कर्माची मशागत करणारा आहे. हे पंचकृष्ण मशागत करतात. या जीवाला अनाद अविद्या लागलेली आहे, त्या अविद्येचा नाश करतात आणि जीवाला ईश्वर स्वरूपी पावन करतात. हे पंचकृष्ण. पंचकृष्णच नाही तर या सृष्टीमध्ये अनंत अवतार आहेत. अनेक अवतार या सृष्टीमध्ये आहेत. अनंत अवतार आहेत. हे जीवांचा उद्धार करण्यासाठी येतात. तसे कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामी महाराज आहेत. ते भगवान गोपाल कृष्णाचाच अवतार आहे. हे एक प्रमाण आपण बघितलं. मेकरला सुद्धा भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांचं अवस्थान आहे. बोनेबाया त्या ठिकाणी स्वामींच्या सोबत आहेत मेकरला. आणि त्या ठिकाणी राहत असताना गोकुळ अष्टमीचा दिवस आलेला आहे. आणि त्या वेळेला एकदम अशा घाई गडबडीमध्ये बोनेबाया दिसतात. स्वामी म्हणतात, बाई आज लवड सवड मोठीशी, काय भानगड आहे? लईच घाई दिसते, गडबड दिसते तुमच्या पाठीमागे. काय आहे? ही माती आणून ठेवलेली आहे. काय आहे भानगड? काय आहे? त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज त्या बोनेबायांना विचारतात की काय गडबड आहे, काय? तेव्हा बोनेबाया त्यांना सांगतात, जीजी तुम्हाला माहित नाही का? भा मौन्य देव हो, अरे आज गोकुळ अष्टमी आहे ना, गोकुळ अष्टमी आहे. गोकुळीचा देव प्रभू चक्रधर, गोकुळीचा देव प्रभू चक्रधर, वा गोकुळीचा देव प्रभु चक्रधर, वा गोकुळीचा देव प्रभु चक्रधर. क्या बात है. दावी साक्षात्कार मेह करी, दावी साक्षात्कार मेह करी, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर. मातीचे यशोदा नंद बनुआमी, नंद बनुआमी, मातीचे यशोदा नंद बनुआमी, नंद बनुआमी, कृष्ण अष्टमी आज देवा, कृष्ण अष्टमी आज देवा, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर. दावी साक्षात्कार मेह करी, दावी साक्षात्कार मेह करी, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर, गोकुळीचा देव प्रभु चक्रधर.
बायांनी माती आणलेली आहे त्या मातीचा चिखल केला. देवाने विचारलं बाई हे काय भानगड काय माती कशासाठी आणली. अरे बोलणे देव हो आज आपल्याला गोकुळ करायचं देवकी करायची वसुदेव करायचा आणि गोपाल कृष्ण या ठिकाणी या मातीचा बनवायचा. देवाने सांगितलं बाई वसुदेव देवकी काही मातीचे. अरे कृष्ण काही मातीचा होता का मातीचा नव्हता ना. तुम्ही देवकी व्हा आम्ही कृष्ण हो. तुम्ही देवकी व्हा मी कृष्ण होईल असं भगवान त्या ठिकाणी त्या बोने बायांना म्हणतात. आणि जेवढे या वेळा श्रीकृष्ण जन्मले रात्रीच्या 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण भगवंताचा जन्म झाला. त्यावेळेला श्रीमूर्ती संकोचली ध्यानात ठेवा. भगवंताने बाल रूप धारण केलं. बालकत्वाची प्रभा आली त्या ठिकाणी. साक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ताने बालक झाले मेकरला. म्हणून त्या बोने बायांना तिथल्या लोकांना आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. रात खेळूतला रंग उधळूतला. रात खेळूतला रंग उधळूतला. आला आला आला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री जय हो. गणेशच्या काठी गोकुळ वतनने. गोड हसू गालात नाचू गावो तालात पैंजण थरथरणे. हो अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गावो तालात पैंजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवनीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद आणि त्या भोनेबायांना आनंदी आनंद झालेला आहे. नागाईसा आणि कामाईसा ह्या दोन त्यांच्या दोघींचं नाव आनंद झालेला आहे त्यांना की भगवंत त्या ठिकाणी साक्षात बाल रूपामध्ये त्यांच्या मांडीवर आलेले आहेत. भोनेबायांच्या काय आनंद असेल तो. अरे भगवंत साक्षात तुमच्या मांडीवर बाल रूप धारण करून येतो आहे. त्या ठिकाणी सुद्धा भगवंताने श्री गोपाल कृष्ण महाराजांचं दर्शन त्या भोनेबायांना दिलं. नंतर जेव्हा स्वामी भडोचला गेलेले आहेत, भडगावला, आणि त्या भडगावला देखील त्या ठिकाणी काकोश नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, सद्भक्त आहेत. त्यांना स्वामींनी साक्षात गोपाल कृष्ण महाराजांचं दर्शन दिलं. सगळे सांगाती दूर गेलेले आहेत. काकोस म्हणतात, देवा सांगा तू दूर गेलेला आहे, मलाही जायचं आहे. कुठे? द्वारकेला, द्वारावतीला जायचं, द्वारकेला जायचं. तेव्हा स्वामी म्हणतात, बसा बट्टो, बसा, थोडा वेळ बसा. नाही नाही जीजी सांग तू दूर गेला. अरे नुसतं बसल्याचं मान करा, बसा. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी असा हात दिला काकोसांना आणि हाताचा स्पर्श झाल्याबरोबर काकोसांना स्थिती झाली, आनंद झाला, सुखाचा संचार झाला. आणि त्या सुखाच्या संचारामध्ये साक्षात त्या ठिकाणी द्वारकेचं दर्शन त्या काकोसांना सर्वज्ञांनी दिलं. जशी ती सोन्याची द्वारका होती तसंच नगर त्या ठिकाणी दिसतंय, सिंहासन दिसतंय. आणि सर्वज्ञ श्री गोपाल कृष्ण महाराज त्या आसनावर बसलेले आहेत. आणि मग थोड्या वेळानंतर संपूर्ण द्वारकेचं दर्शन दिल्यानंतर मग श्री चक्रधर स्वामी महाराजांनी स्थिती काढून घेतली. स्थिती काढून घेतल्यानंतर मग स्वामी काकोसांना म्हणतात, अरे सांगा तू दूर जातोय, जा ना. जीजी आता जाऊन काही करीने जी, साचोकारा कृष्ण तो येतची मिया देखिला. अरे खरा खुरा साक्षात भगवान गोपाल कृष्ण मला इथेच दिसला, इथेच भेटला. आता त्या द्वारकेला जाऊन काय करू? काय काय तिथे काय करू जाऊन? नुसत्या विटा माती बघून नाही. अरे खरा खुरा कृष्ण तर येथच भेटला ना. इथेही भगवंताने श्री चक्रधर स्वामी महाराजांनी काकोसाला गोपाल कृष्णाचं रूप दाखवलं, दर्शन दिलं. हा संदर्भ तुम्हाला माहिती असावा म्हणून तुम्हाला अनेक अशा लीळा आहेत की ज्या ज्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी गोपाल कृष्णाचं रूप दाखवलं, हा संदर्भ तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणचे प्रसंग आहेत, ध्यानात ठेवा. सारंग पंडित विचारतायत, सारंग पंडित सोबत आहेत. स्वामी विचारतात, पांड्या येत कैसा अवसर असेल? गोविंदाची शर्यत लावलेली आहे, धावतायत, पळतायत, पळता पळता पडला, गुडघा फुटला. आणि श्री चक्रधर स्वामी महाराज सगळ्या भक्तिजनांसोबत वरती चांदोबा धरलेला आहे. आणि भक्तिजनांसोबत गोविंदाला पडताळण्यासाठी गेले, पाहण्यासाठी गेले. तेव्हा सोबत सारंग पंडित आहे. पांड्या कैसा अवसर मिरवत असेल? तेव्हा सारंग पंडित सांगतात की भीष्मदेव शर पंजरी पडली आप. भगवान गोपाल कृष्ण अवघ्या पांडवासहित त्या ठिकाणी पडताळा वया आले, तैसा अवसर येथ मिरवत असे. पांड्या काही पांडित्य कीजत आहे? तुम्ही पंडित आहात म्हणून पांडित्य करायला लागले का? नाजी ना, जे खरं आहे ते सांगतो आहे. जलचरे वेधली स्वामींना बघून त्या वेळेला सुद्धा हाच प्रसंग आहे. पांड्या कैसा अवसर असेल?
द्वापरी ज्या काही गायी भगवान गोपाल कृष्ण महाराजांकडून दवधनी घेत होत्या, ज्या अपूर्ण राहिलेली दवधनी आज घेत आहे, ऐसा अवसर असे. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज हे गोपाल कृष्णाचेच अवतार आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती असावं. हेच नाही तर पंचकृष्ण म्हणजे गोपाल कृष्ण आहेत, गोपाल कृष्ण म्हणजे गोविंद प्रभू आहे. लक्ष्मींदर भट्ट पोथी वाचतायत आणि नागदेवाचार्य खांद्याला एका खांबाला टेकवून बसलेले आहेत. पोथी वाचताना आवेशामध्ये येऊन त्या ठिकाणी सांगतात, या जगामध्ये जीव आहे पण देव नाही. या जगात काय म्हटले? जीव आहे, भक्ती करणारा जीव आहे, पण या भक्ती करणाऱ्या जीवाला प्रसन्न होणारा किंवा भक्तीचं फळ देणारा देव नाहीये. हे आचार्यांनी ऐकल्याबरोबर आतमध्ये गेले आणि म्हटले, असं कोण म्हटलं? अरे या सृष्टीमध्ये देव आहे पण जीव नाहीये. जीव कसा जीव नाही? जीव तर आहेत ना हो, असंख्य जीव आहे. माणसाच्या गर्दीमध्ये माझं माणूस द्या, माझं माणूस द्या म्हणताय संत. माणसाच्या गर्दी तसं या जीवांच्या गर्दीमध्ये जीव हवा आहे. कसा? की ज्याला अर्थ आहे. नाहीतर काय होतं, मी या ठिकाणी तुम्हाला 2 तास बसवतो आणि 2 तासामध्ये तुम्हाला जेवढं मला सांगतो. काहींची अपेक्षा अशी असते की बाबा 2 तासात काहीतरी 10-5 विनोद झाले पाहिजे. काल परवा कोणीतरी म्हटलं की बाबा थोडासा विनोद सांगत जा मधी मधी. मी म्हटलं बाबा हे व्यासपीठ ते नाहीये. मी कीर्तनकार आहे, कीर्तन माझी ज्यांनी ऐकले त्यांना माहिती आहे. मी 2 तास आताही इथे बसल्यापासून तुम्हाला हसवायचं म्हटलं तर 2 नाही 3 तास हसू शकतो. तुम्हाला ताणही लागणार नाही, भूकही लागणार नाही. पण हे व्यासपीठ ते नाहीये, कारण तुम्ही इतक्या उन्हातानामध्ये आलात. मी इतकं घर सोडून इथपर्यंत आलो हसवायसाठी नाहीये. काहीतरी 1-2 गोष्टी आपल्याला तत्वज्ञानाची शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना. नाहीतर तुम्हाला मनोरंजन म्हणून अनेक साधन आहेत. घरी गेल्यावर तुम्ही रिमोट दाबल्याबरोबर टीव्हीचे चॅनल लागतात, कितीतरी साधन आहेत. आता मोबाईलवर ते शॉर्ट व्हिडिओ सगळे हसवण्यासाठीच आहेत. पैसे कमवतात ना ते लोक 30-30 सेकंदाचे, आहे की नाही? काही व्हिडिओ टाकतात, काही टाकतात, त्याला अर्थ नाही ना काहीच नाही. चित्र विचित्र काही पण नाहीये. तसं नको. तुम्हाला काय वाटतं बरं सांगा? आपण लगेच जंक्शन आहे आपल्याजवळ, सगळं आहे, ट्रॅक चेंज करू. हसायचंय का तुम्हाला? हसवायचंय का तुम्हाला? अरे गोपाल कृष्ण तेच गोविंद प्रभू महाराज आहेत हे सांगतोय. ह्या सृष्टीमध्ये जीव आहे पण देव नाहीये. नागदेवाचार्य म्हणतात, अहो देव आहे पण जीव नाहीये. हा नव्हे जीव मी नाही का? ते म्हटले, हा नव्हे देव रुद्रपुरी असे. रुद्रपूरला आहे, चला बघा माझ्यासोबत चला, रुद्रपूरला देव आहे. दोघेही वाटेला लागले. मनामध्ये भीती होती, मनामध्ये शंका आहे की अरे आपण रुद्रपूरला तर घेऊन चाललो आणि गोविंद प्रभू महाराजांची वेडी पिशी मूर्त आहे, कोणालाही एखादी थाप मारायची. लहान लेकरासारखं वर्तन आहे. दुडदुडू धावायचे, आकाशाकडे बघायचे. अहो मेली जाय, घेना म्हणे न घे, अरे घेना म्हणे, अहो मेली जाय, घेना म्हणे. असं वर्तन असणारा हा परमेश्वर आहे, ईश्वर आहे. हे जर सांगितलं तर तो मला वेड्यात काढेल. काय परिस्थिती होईल? मनामध्ये शंका आहे. कसं होईल तिथे गेल्यावर? काय म्हणतील बरं? याला काय वाटेल की हा परमेश्वर म्हणून दाखवल्यावर? मनात थोडीशी धाकधुकी आहे. आणि दोघेही रुद्रपूरच्या दिशेने निघाले. रुद्रपूरमध्ये प्रवेश करताना भैरव बुरुजांच्या अगोदर त्या ठिकाणी द्वारका दर्शन म्हणून मंदिर बांधलेलं आहे. गोविंद प्रभू महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जसं जसं रुद्रपूर जवळ येते तसं तसं प्रकाश पडलेला आहे. आणि कशाचा प्रकाश आहे? सोन्याचा. कळस चमकताय, सोन्याचे कळस त्या ठिकाणी चमकताय, प्रकाश पडलेला आहे. जसं जवळ आले तसं राजसभा भरलेली आहे. मध्यभागावर एक भद्रासन आहे, सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी दिसतंय आणि त्या सिंहासनावर राजाधिराज
द्वारकेचा राजा भगवान गोपाल कृष्ण महाराज त्या ठिकाणी त्या सिंहासनावर बसलेले या लक्ष्मींद्र भट्टांना दिसले. लक्ष्मींद्र भट्ट धावत पळत गेले, पायावरती मस्तक ठेवलं आणि मस्तकावर गोविंद प्रभू महाराजांनी हात ठेवला आणि वरती बघितलं तर साक्षात गोविंद प्रभू महाराज दिसतायत. असं रूप, अगम्य रूप त्या ठिकाणी दाखवलं. अगम्य रूप दाखवा, अगम्य रूप दाखवा, श्री प्रभु दया घना शांतवा विलोचना. अगम्य रूप दाखवा, श्री प्रभु दया घना शांतवा विलोचना. अगम्य रूप दाखवा. सावळे रूप है व्यक्तले या भुवनी. सावळे रूप है, सावळे रूप है व्यक्तले या भुवनी. रुद्र पूरी नांदते क्रीडते घरो घरी. माया बाप होनी, माया बाप होनी. तृप्त भी मनोकामना. अगम्य रूप दाखवा, श्री प्रभु शांतवा विलोचना. अगम्य रूप दाखवा. आणि अगम्य रूप त्या ठिकाणी या लक्ष्मींद्र भट्टांना श्री गोविंद प्रभू बाबांनी दाखवलं. पंचकृष्ण एकच आहे. तसं नांदेडला त्या ब्राह्मणाला सुद्धा भगवान गोपाल कृष्ण महाराजांचं रूप दाखवलं. अर्चनाताईला माहीत असेल कदाचित ही लीळा मला पाठ होऊन गेलेली आहे, म्हणून अर्चनाताई उशिरा आल्या. आणि त्यांना अवसर अनावसर काही नाही आहे की नाही. जसं स्वामी म्हणतात की बाबा तुम्हाला कधीही आले तरी काही अवसर अनावसर नाहीये. पण त्या ब्राह्मणाला कदाचित आता स्वामी निघून गेल्यावर खूप मोठा पस्तावा झालाय. आपल्यालाही जीवनात व्हायला पाहिजे राव. आपल्यालाही कधी कधी पस्तावा झाला पाहिजे की नाही. ब्राह्मणाकडून घोड चूक झालेली आहे. साक्षात भगवंत ब्राह्मणाच्या घरी गेला, ब्राह्मणाचं अन्न स्वीकारलं, त्याच्या ओसरीला थांबला भगवंत. 3 दिवस त्या ठिकाणी राहिला, गायी चारल्या आणि दर्शन झाल्यावर विचार करतोय की घरी जावं. आणि घरी जावं, बायकोला सांगतोय की तू एक पाय धर, मी एक पाय धरीन. पण नंतर त्याला कळालं ना की अरे बाबा देव बाहेरच्या बाहेर निघून गेला. तेव्हा त्याला प्रायश्चित्त, त्याला पश्चाताप झाला असेल. कसा पश्चाताप झाला असेल. मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे
मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मैली चादर ओढ़ के कैसे। जग में भेजा निर्मल देकर आया, तूने मुझको जग में भेजा निर्मल आया। आकर के संसार में मैंने उसको दाग जय हो। संसार में मैंने उसको दाग लगाया, मन वीणा की तारे टूटी, अब क्या गीत सुनाऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ। हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ, मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के कैसे। म्हणून मनामध्ये पश्चाताप करत असेल तो ब्राह्मण की अरे देवा काय तोंड दाखवू मी आता, अरे तेव्हा जर मी देवाकडे गेलो असतो, देवाचे पाय धरले असते, माफी मागितली असती ना देवा, अरे तू तर दयाळू मयाळू आहे ना, मयेचा कृपेचा सागर आहेस तू, तुझ्या पाया पडल्या असत्या, पायावर मस्तक ठेवलं असतं, डोळ्यातून 2 अश्रू जर वाहिले असते देवा, तर माझं प्रायश्चित्त झालं असतं रे देवा, पण वेळ निघून गेली माय बाप हो। ध्यानात ठेवा, अरे भगवंत जीवासाठी काय करत नाही हो, या जीवाच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थानं एवढा मोठा खटाटोप भगवंताने केलेला आहे, काय करत नाही, काय काय करावं लागतं त्या भगवंताला, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण आपण भगवंतासाठी काय करतो थोडं आत्मपरीक्षण करा, किती वेळ देतो भगवंतासाठी, किती वेळ देतो, काय करतो देवासाठी, देव आपल्यासाठी काय नाही करत, देवाने आपल्यासाठी काय नाही केलं, आपण काहीतरी केलं पाहिजे की नाही, भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हायची आहे, काहीतरी करावं लागेल। चक्रधर माझा 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 माझा, चक्रधर माझा मी स्वामीचा, चक्रधर माझा 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 चक्रधर माझा मी स्वामीचा, माझा 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 चक्रधर माझा 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 माझा
माझा मी देवाचा देव 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 माझा मी देवाचा चक्रधर माझा चक्रधर माझा मी स्वामीचा चक्रधर माझा मी स्वामीचा चक्रधर माझा जय हो चक्रधर माझा मी स्वामीचा चक्रधर माझा चक्रधर माझा मी स्वामीचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी स्वामीचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी स्वामीचा चक्रधर माझा चक्रधर माझा मी चक्रधर माझा चक्रधर माझा मी स्वामीचा चक्रधर माझा चक्रधर माझा मी स्वामीचा चक्रधर माझा चक्रधर माझा मी स्वामीचा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की वाटलं की नाही चहा घेतल्यासारखं? गरज आहे काही चहाची? ही ऊर्जा आहे, भगवंताच्या नावातली ऊर्जा आहे. आणि एकदा सर्व आमच्या कलाकार मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला, हात वर केले, हात दुखले, कारण ते समर्पण आहे भगवंतासमोर. म्हणून तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा एक विषय समजून घेतला मायबाप हो. आणि गरजेचं आहे जीवनामध्ये की पंचकृष्ण म्हणजेच खऱ्या अर्थानं एकच आहेत, काही वेगळी नाही. मग नांदेडवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा प्रवास सुरू झाला. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज लोणार परिसरामध्ये गेले, एका राजाला दर्शन दिलं. लोणार कुंडी राजया दर्शन. कन्नरदेव नावाचा राजा त्या ठिकाणी सोमवारी पर्वाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्या कुंडाला आलेला आहे. एका पुजाऱ्याला विचारला, अरे बाबा, या ठिकाणी कोणी महापुरुष, सिद्ध साधक, तपस्वी, ऋषीमुनी कोणी आलेले आहेत का? तेव्हा त्याने सांगितलं, एक महापुरुष आलेले आहे. काय सांगू तयाचं लावण्य, काय सांगू तयाचं सौंदर्य, औदार्य, काय सांगू म्हटले, वर्णन करायला लागला की बरवी 32 लक्षणी श्री भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांची मूर्त होती. तैसे कलियुगी हे बरवे. अरे द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण महाराज आहे, त्रेता युगामध्ये सीता आहे, आणि कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज बरवे आहे. 32 लक्षणी मूर्त आहे, तेज आहे, औदार्य, सौभाग्य, दया, मया, कृपा, करुणा, हे सगळे गुण त्या भगवंताकडे आहे. आणि तो पुजारी वर्णन करतो आहे, राजाला वेद उत्पन्न झाला, कुठे आहेत ते महापुरुष? आणि बघितलं तर तारा तीर्थापाशी देवाला आसन्न होतो, देव बसलेले आहे. एवढं सुंदर रूपडं भगवंताचं त्या राजाने बघितलं.
आणि राजा त्या ठिकाणी आला, नतमस्तक झाला, पायावरती आपलं डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि एक सोन्याची पिशवी त्या राजाने स्वामींच्या समोर ठेवली. सोन्याच्या आसूची पिशवी, आसू. देवाने त्या राजाकडे बघितलं, त्या सोन्याकडे बघितलं आणि मातीकडे बघितलं. राजा म्हणतोय शिपायांना की अरे सरा परते सरा, ज्यांना सोने तैशी माती. सोन्याची पाखानाची मज सरीची केली, बरोबरी केलेली आहे. यांच्यापाशी काय सोनं काय माती आहे, सगळं सारखंच आहे. हे राजाला कळालं, पण तरी सुद्धा राजा म्हटला की बघा आपण गेल्यावर घेतात की नाही. म्हणून 2 शिपाई त्या ठिकाणी ठेवले, लांबून लक्ष ठेवून होते की घेतात का. नंतर स्वामींनी त्यांच्याकडे डोंकूनही बघितलं नाही, निघून गेले. ती पिशवी घेऊन शिपाई राजाकडे आले. अरे सांगतात त्या देवाने तर याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. राजाने त्या आसूंच तिथल्या मंदिराची पोवळी बांधली, त्याला चुना पिटला. उदे शिले द्रव्य भंडारी न घलीची. जसं धानुबाईंनी सुद्धा ते द्रव्य वापस माघारी दिल्यानंतर भांडारामध्ये ठेवलं नाही, भांडार गृहामध्ये ठेवलं नाही, त्याची पवळी बांधली. निर्वाणेश्वराच्या मंदिराला चुना पिटला. उदेशिले द्रव्य भांडारी न गलीची. तुम्ही मनामध्ये संकल्प करता, खिशातून नोट काढता, बाबाची पूजा करायची आहे, मन बदललं पुन्हा खिशात ठेवून देता. चालतं का असं? अरे एकदा मनात संकल्प केला ना तुम्हाला द्यायची आहे मुकुंद बाबांना, मग देऊन टाका ना. बाबा गेले, परत आले, 500ची ठेवली, 50ची काढली, बाबा हे घ्या पूजा. उदेशिले द्रव्य भंडारी न गलीच. तो राजा गेला, कारण देवाने या लीळेतून दाखवून दिलं अरे बाबा हो, या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला संपूर्ण या पैशाच्या माध्यमातून, सोन्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याच गोष्टी उपलब्ध होतील असं नाहीये. जर तुम्हाला तहान लागली, अरण्यामध्ये आहात तुम्ही, तुम्हाला त्या ठिकाणी तहान लागलेली आहे, 12 कोसापर्यंत तुम्हाला पाण्याचा थेंबही नाही, पाण्या वांचून तुमचा जीव जातोय, आणि एखादा जर पाण्याची बाटली घेऊन जाणारा दिसला, बाबा काय असेल नसेल तेवढं सगळं माझ्या जवळचं घेऊन टाक, पण मला एक पाण्याचा घोट दे, म्हणाल की नाही हो? तुम्हाला सांगितलं बाबा हे एवढं मोठं घर भरून पैसा आहे, जेवढा मोजून तुम्ही घ्या, जेवढा मोजला तेवढा तुम्हाला घेऊन टाका. तुम्ही 1 दिवस मोजाल, 2 दिवस मोजाल, 3ऱ्या दिवशी तर म्हणाला नाही 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 मला अजिबात नाही, आता झोपू दे, मला अजिबात नको, काहीच नको, काही लागत नाही, मला थोडंसं झोपू दे, म्हणाल की नाही? त्या पैशापेक्षाही झोप महत्वाची आहे, तुम्हाला त्यावेळेला ध्यानात ठेवा. आमच्या कवी नरेंद्रांना राजा म्हणतोय, अरे कवी नरेंद्र हा ग्रंथ तू मला देऊन टाक. देवाच्या दादुलेपणाचा उबारा, न साहे साताही सागरा, भेन ओसरुनी राजभरा दिदली द्वारावती. ही ओवी जोपर्यंत या ओवीपर्यंत आले, ओवीचं वाचन केलं, राजा म्हणतोय की अरे हा ग्रंथ मला देऊन टाक. तेव्हा कवी नरेंद्र म्हणतात नाही, हा ग्रंथ कधीचाच मी भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी अर्पण केलेला आहे, आणि मी जर हा ग्रंथ तुझ्या नावावर करेल तर माझे या कवी कुळा बोलू लागेल. नाही राजा नाही, हा ग्रंथ मी तुला कधीच देणार नाही. प्रलोभन आणि दडपण ह्या 2 गोष्टी जर माणसाकडे नसल्या ना, राजा जरी असला तरी तुम्हाला कसपटाप्रमाणे ध्यानात ठेवा. पण आपल्याला प्रलोभन आणि दडपण ह्या 2 गोष्टी नको आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला सुद्धा देवाने दाखवून दिलं या लीळेतून. राजा म्हणतोय अरे तो खरोखर ईश्वर पुरोक आहे.
त्यांना काय सोनं, काय चांदी, काय माती, काय राजा, काय सगळं सगळं कसपटाप्रमाणे आहे. आणि आपल्यालाही कदाचित त्या भगवंतापुढे कदाचित आपल्यालाही हे सोनं नाणं खऱ्या अर्थानं माती समान वाटलं पाहिजे. जेव्हा भगवंत तुम्हाला भेटलेला आहे, भगवंत तुमच्याशी बोलतो आहे, या सगळ्या गोष्टी हा प्रपंच इथला इथेच राहणार आहे. त्या भगवंताला आपल्याला प्राप्त करायचे तर ह्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये त्यागही करता आला पाहिजे. एक दिवस सोडून आपल्याला त्या भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे. या लीळेच्या माध्यमातून देवाने केलं. चक्रधरा श्री चक्रधरा जय जय बोला चक्रधरा चक्रधरा जय जय बोला चक्रधरा चक्रधरा श्री चक्रधरा जय जय बोला चक्रधरा चक्रधरा श्री चक्रधरा जय हो. जय जय बोला चक्रधरा चक्रधरा श्री चक्रधरा 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 जय जय बोला चक्रधरा जय जय बोला चक्रधरा जय जय बोला चक्रधरा जय जय बोला चक्रधरा. आणि अशा प्रकारे त्या राजाला दर्शन दिल्यानंतर माझा देव परत एकांकामध्ये पायी परिभ्रमण करत असताना एका ठिकाणी एका गावामध्ये भिक्षेला गेले. आणि भिक्षेला जातानाच एका ठिकाणी झोपायची जागा सुद्धा बघून ठेवली. झोपायची जागा. आपल्याला गादी हवी आहे, आपल्याला गादीवर बेडशीट लागतं. त्याच्यावर जर एखादा डाग असला तर आपण म्हणतो नको दुसरं बेडशीट द्या, चांगलं द्या, नवीन द्या, आहे की नाही. अरे भिक्षेला गेल्यानंतर माझ्या देवाने बघितलं की अरे आपल्याला झोपायचं आहे, कुठे जावं, कुठे झोपावं. जागा बघून ठेवली. देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज एक उकिरडा होता. त्या उकिरड्यामध्ये एक कुत्री व्यालेली होती. त्या कुत्रीनं घर करून ठेवलेलं होतं आणि ते कोहक होतं. घर बघितलं, देवाला वाटलं अरे याला त्याला म्हणा, कोणी या म्हणेल, कोणी नाही म्हणेल. सिद्धू रे सिद्धू सिद्धा ते कवनी ओळखेना. अरे आम्ही ओळखतो, मग या का म्हणत नाहीये, या का म्हणत नाहीये. देवाला ओळखलं नाही म्हणून कोणी एखाद्या घरी देव म्हटले बा, जर एखाद्याच्या घरी गेलो नाही म्हटले, आपली आपली जागा बरी आहे ना. म्हणून बघा, थोडा विचार करा. देवाने त्या उकिरड्यामध्ये पहुड स्वीकारला. आपल्याला बेडशीटला डाग असल्यावर जमत नाही. थोडस जरी ऊन पुरं असलं तर आपण जागा खराब आहे म्हणतो, कपडे भरतील, कपडे मळतील, काय काय गोष्टी आपण बोलतो, आपल्याला माहिती आहे बरोबर. देव तर केर कचरा, आपण घरातला सगळा सगळा केर कचरा नेऊन उकिरड्यामध्ये टाकतो. त्या उकिरड्यामध्ये जाऊन देवाने पौड स्वीकारला. आणखी यापेक्षा
आणखी काय आपल्याला दाखवून द्यायचं राहिलेलं आहे? अरे निर्विकल्प माणसाने जीवन जगलं पाहिजे कसं? हे पवित्र हे अपवित्र या गोष्टीमध्ये आपण वाहून गेलो. थोडस जरी एखाद्याकडून एखादी थोडीशी झाली तरी आपल्याला त्या किळस येते, आपण नाकाला कपडा लावतो. विचिकित्सा रूप विकल्प करतो की नाही? पण देव त्या ठिकाणी यावी उकिरड्यामध्ये आतमध्ये जाऊन झोपले. सकाळी सकाळी एक तुमच्यासारखी बाई हातामध्ये टोपलं, राखेचं टोपलं घेऊन आली आणि ती गरम गरम राख जेव्हा स्वामींच्या अंगावर टाकली, थंडीचे दिवस होते, थंडी वाजायची, ती गरम राख देव म्हणतात आम्हाला खूप चांगलं वाटलं. ऊब लागली आम्हाला, त्या वेळेला झोप लागली तर आम्ही सुद्धा खरखरा घोरायचो. लोकांना डल्लपच्या गादीवर झोप लागत नाही. अरे झोपीच्या गोळ्या खावा लागतात, झोपीच्या गोळ्या, एक एक गोळी, दोन दोन, चार चार गोळ्या खावा लागतात मंजूताई, पण झोप लागत नाही. टेन्शन आहे माणसाला, टेन्शन. आज प्रत्येक जीव सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत टेन्शन मध्ये आहे. आमचा शेतकरी वर्ग बघा तुम्ही, ढेकळामध्ये जाऊन झोपतो. कसला आतरण नाही, पांघरण नाही, काहीच नाही. ढेकळामध्ये दारं धरायला गेलेली माणसं बघितली तर त्या ढेकळामध्ये झोपी गेले, पण यांना झोपा लागत नाही. देव म्हणतात ती राख आम्हाला अशी ऊन गरम लागायची आम्हाला, आम्ही खरखरा घोरायचो. आणि सकाळी सकाळी आवाज यायलाय म्हणून गावातली लोक जमा झाली. कशाचा आवाज आहे बघितलं, गोंधळ सुरू झाला, चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेतून सर्वज्ञांना जाग आली. देव उठले, अंग झाडलं आणि निघून गेले. लोक म्हणायला लागले की उकिरडा माणूस वियाला, उकिरड्याने माणसाला जन्म दिला. अरिष्ट आलं म्हटले. गावातल्या काही ब्राह्मणांकडे गेले, बघितलं ही काय भानगड आहे. त्यांनी सांगितलं, हातामध्ये पोथी बाळ उचकलं, सांगितलं की अरे गावावर अरिष्ट येणार आहे, अरिष्ट. आपण या कर्मकांडात गुरफटून गेलो होतो. शांती करावी लागेल म्हणे, महायज्ञ करावा लागेल, गावावर अनिष्ट येणार आहे. सगळ्यांनी गावामध्ये चंदा जमा केला, पदार्थ जमा केले, खीचपुरी खीरपुरी केली, सगळ्या पद्धतीनं सगळं साहित्य सामग्री जमा केली आणि त्या ठिकाणी मोठी शांती केली. देव रस्त्याने जाताना एक जोगीन आणि एक जोग त्या ठिकाणी देवाला भेटले. कुठे चालला? ना इकडे चाललो. चला म्हणे या गावला, त्या गावला उकिरडा माणूस वियाला. गावातल्या लोकांनी शांती ठेवलेली आहे, जेवण करू चला. देव म्हटले चला तर चला. देव परत माघारी त्यांच्यासोबत फिरले, त्याच पंक्तीला बसले, जेवण केलं. कशाचं जेवण? गावामध्ये उकिरड्याला माणूस जन्माला. देवाने जीवाच्या उद्धारासाठी किती त्रास, खस्ता खाल्ल्या, सहन केल्या याची कल्पना नसेल आपल्याला. असा अवतार पुन्हा होणे नाहीये, ध्यानात ठेवा. येणे अवतारे श्री चक्रधरे, जो नुद्धरे तो कैची नुद्धरे. या अवतारापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांपासून जर तुमचा माझा उद्धार नाही झाला माय बाप हो, मा नुद्धरे होणारच नाही का? मा कैची नुद्धरे, कुठेच तुमचा उद्धार होणार नाही का? तर हा दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू असलेला परमेश्वर आहे. जगी एकच तो दयावंत, माझा चक्रधर भगवंत. जगी एकच तो दयावंत, जगी एकच तो दयावंत, माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत. जगी एकच तो दयावंत, जगी एकच तो दयावंत, माझा चक्रधर भगवंत,
चक्रधर भगवंत जगी एकच तो दयावंत जगी एकच तो दयावंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत ज्ञानाचा दिला तुम्ही अनमोल ठेवा भाग्य लाभले देवा मानुभावा ज्ञानाचा दिला तुम्ही अनमोल ठेवा भाग्य लाभले देवा मानुभावा दिला जगास मानुभाव पंथ दिला जगास मानुभाव पंथ माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत जगी एकच तो दयावंत जगी एकच तो दयावंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत कृष्णाची गीता देवा तुमची ब्रह्मविद्या दूर करी मनुष्याची सर्व भीत्या कृष्णाची गीता देवा ब्रह्मविद्या दूर करी मनुष्याची सर्व विद्या कृष्णाची गीता देवा तुमची ब्रह्मविद्या दूर करी मनुष्याची सर्व भीत्या चिरंजीव खरा तो भाग्यवंत चिरंजीव खरा तो भाग्यवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत जगी एकच तो दयावंत जगी एकच तो दयावंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत माझा चक्रधर भगवंत असा हा माझा दयाळू मयाळू असलेला पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज जगी एकच तो भगवंत दयावंत एकच आहे माझा चक्रधर भगवंत तो दयाळू आहे मयाळू आहे कृपाळू आहे कनवाळू आहे असा फिरत फिरत अटनादिक्रमे एकांक काळामध्येच असताना माझा देव आपल्या या नांदेड परिसरामध्ये राहेरला गेलेला एका अधिकार्याची भेट स्वामींना झालेली आहे भेट कशा अवस्थेत झालेली आहे स्वामी गावामध्ये पाणी पात्रासाठी गेलेले आहेत भिक्षा मागण्यासाठी गेलेले आहेत हातामध्ये भिक्षा घेतलेली आहे आणि हातामध्ये भिक्षा घेऊन नदीच्या काठावर भोजन करावं म्हणून नदीकडे जात असताना एक अधिकारी पालखीमध्ये बसून जात होता आणि समोरचे म्हटलं की थोडे आगाऊ राहतात आहे की नाही पुढं पुढं करणारे जीवनामध्ये चमच्याचं महत्त्व खूप आहे पोहे खायचे तर चमचा पाहिजेच प्रत्येक जण म्हणतं आहे की नाही आईस्क्रीम खायची चमचा पाहिजे पण आईस्क्रीमसाठी चमचा कसा असतो यूज अँड थ्रो बरोबर आहे पोह्यातला चमचा स्टीलचा असतो फेकून नाही देत तसं समोर पुढं पुढं करणारे काही लोक राहतात ते राजाच्याही पुढं पुढं करणारे जी करणारे लोक राहतात त्यातलं एकाने माझ्या देवाला धक्का मारला
अरे देव हातामध्ये पाणी पात्र घेऊन भिक्षा घेऊन आपल्या आपल्या बाजूने जात होते नव. एकाने धक्का मारला आणि स्वामींना आणखीन रस्त्याच्याही बाजूला केलं आणि पुढे निघून गेले. देव काही बोलले नाही, का तर तो दयाळू आहे. आणि नंतर राजा पालखी त्या देवापर्यंत पालखी आली तेव्हा देव खाली बसलेले आहेत. एक हात आपल्या छातीशी लावला आणि खाली जी भिक्षा सांडलेली आहे एक एक शीत वेचून देव आपल्या हातावरती घेतो आहे. राजाने बघितलं देव खाली सांडलेले शीत एक एक शीत वेचतो आहे. आणि राजा पालखीतून खाली उतरला. कोणी केलं रे हे असं? कोणी केलं? कोणी रे पापी ऐसे केले. देवाला विनंती करू लागला, देवा माझ्या घरी चला, चला ना माझ्या घरी चला. हे सोडून द्या, हे टाकून द्या, माझ्या घरी चला, मी तुम्हाला खाऊ घालेन, माझ्या घरी चला. देवांनी विनंती स्वीकारली नाही. ध्यानात ठेवा, नको. देवाने तीच शीत एक एक वेचली, गंगेच्या काठावर गेले आणि भोजन केलं. ध्यानात ठेवा, राजाच्या घरी गेले नाही. अन्नाचं महत्व देवाने या लीळेतून सांगितलं आपल्याला. अरे तो ब्रह्मांडाचा मालक आहे, तो स्वतः भिक्षा मागतोय. सांडलेली भिक्षा एक एक शीत खाली पडलेलं घेतोय. आपण ताटात घेऊन फेकून देतो ना. काय सांगितलं देवाने, काय सांगितलं आपण करतोय काय? विचार करा. ताटामध्ये घेऊन फेकून देत असाल तर तुम्हाला देवच कळाला नाही हो. देव कळाला नाही तुम्हाला. देवाने खाली पडलेली भिक्षा एक एक शीत उचलून काय दाखवलं तुम्हाला? मावशी पाय मागे घ्या, इकडे देव आहे. इकडे केले तरी चालतील समोर असे. काय कळाला देव आपल्याला? सांगा ना तुम्ही. ऐसे अनु अनु सांडावे ते काही तुमचे दाई. अरे असं आणून आणून भिक्षा मागून तुम्ही जमा करता आणि सांडून देता. अर्ध झोळीमध्ये अर्ध पोठामध्ये फेकून देता. ते काही तुमचे दाई म्हणजे शत्रू आहेत का? देमाई सांडे झोळी झाडली. झोळीमध्ये काहीतरी 4-2 कण असतील, वाळून गेले नव्हते. आता भात होता, वाळून गेला, कसा खाणार? काही भाकरीचे तुकडे असतील, वाळून गेले, कसे खाणार? म्हणून नालीपाशी गेली आणि आपली झोळी उलटी केली, झाडून टाकली. देवाने बघितलं, बोलवलं. देमाईसाला सांगतात देव, ऐसे अनु अनु सांडावे. अरे लोकांच्या घरी तुम्ही भिक्षेला जाता, ते लोक तुम्हाला वाढतात आणि इकडे फेकून देतात. ती काही तुमचे दाई आहेत का, शत्रू आहेत का? नाही. आपणे या लागे तेची मागेजी. जे तुम्हाला लागतं ना तेवढंच घेऊन या, जास्तीचं आणू नका आणि फेकून देऊ नका. हे अन्न म्हणजे खऱ्या अर्थानं त्या अन्नाची किंमत देवाने तुम्हाला दाखवून दिलेली आहे. आज ताटामध्ये अन्न तुम्ही फेकून द्याल तर एक दिवस तेच अन्न आपल्याला भेटणार नाही कदाचित. ध्यानात ठेवा. ताटामध्ये घेऊन आमची साधू संत मंडळी ताट जेवण झाल्यानंतर 3 वेळा धुवून पेतात. ध्यानात ठेवा. पण अन्नाचा कण वाया घालत नाही. भिक्षा मागून आणणारी जी काही आमची साधक मंडळी आहे, पात्रामध्ये भोजन करते, पात्र इतक्यांदा धुवून पेते की त्याला धुवायची सुद्धा गरज पडत नाही. हे अन्नाचं महत्व आहे. हे देवाने सांगितलं. माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत, जगी एकच तो दयावंत. माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत. आणि असा देव त्या
शिपायाला रागावला नाही, बोलला नाही, निघून गेला. देवाने ह्या गोष्टी आपल्याला अगदी अलगदपणे सांगितल्या. तिथून निघून गेल्यानंतर आलेगाव पातूर साईडला देव एका पातूर नावाच्या गावामध्ये गेले आणि पातूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी एक प्रेत जळत होतं. त्या ठिकाणी एक अंत्यज म्हणजे प्रेत राखणारा तो त्या ठिकाणी बसलेला होता. थंडीचे दिवस होते, थंडी वाजायची. आपल्याला मी सांगितलं की अरे बाबा स्वेटर घातलं, मफलर घातली, टोपी घातली, पायमोचे घातले, हँड ग्लोव्ज घातले, तरी सुद्धा थंडी वाजते आपल्याला. देवाला तर काय हो, एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्री मुकुटिया. दोनच वस्त्र देवाच्या अंगावर आहेत. या दोन वस्त्रांनीशी स्वामी प्रवास करतायत. थंडीच्या दिवसात माझ्या देवाला किती थंडी वाजत असेल. आणि त्या स्मशानभूमीमध्ये बघितलं तर एक प्रेत त्या ठिकाणी जळताना दिसलं. त्या प्रेताच्या बाजूला एक वस्त्र पडलेलं होतं. ते वस्त्र हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्यानंतर तिथला जो स्मशान राखणारा जो असतो तो त्यांनी बघितलं आणि जवळाला सांडी सांडी म्हटला, टाक टाक. अरे दिसवडीचा दिसवडी नेशी म्हणला, रोजच्या रोज वस्त्र घेऊन जातो आहे की नाही, टाकून दे टाकून दे. आणि स्वामींच्या जवळ आला. स्वामींनी ते वस्त्र उकलून दाखवलं. अरे बघ, ज्या वस्त्रासाठी तू पळत येतोय ना, बघ हे वस्त्र. असं उकलून दाखवलं तर झील ऐसे देखील एकदम झिजून गेलेलं आहे, एकदम निकामी आहे वस्त्र, ज्याला छिद्र पडलेले आहेत. कित्येक दिवसाचं कोईट झालेलं वस्त्र आहे, अगदी बिनकामी. आणि मग म्हणतोय जी जी घ्या. देवाने टाकून दिलं, घेतलं नाही. आड पडतोय, रडतोय, जी जी घ्या, चूक झाली माझी, घ्या. देवाने घेतलं नाही, टाकून दिलं. देव पुढे निघून गेले. अगोदर देवाला लोकांनी खऱ्या अर्थानं त्याही काळामध्ये बघा ना तुम्ही, देवाने भेटी दिल्या हो, त्यांच्यापर्यंत देव गेले, देवाला ओळखता आलं नाही. पण देवाने सांगितलं की अरे स्मशानातलं वस्त्र उत्तम आहे. आजही आपण आचार करत असताना स्मशानातलं वस्त्र जेव्हा परिधारण करतो, कोणी करत नाही. जर कोणी करत असेल तर उत्तम प्रकारचं आहे, उत्तम. आणि आम्हाला साधू संताला काय हो, साधू संताची तर रोज दिवाळी आहे, रोज. एकही दिवस रिकामा नाही, रोज दिवाळी आहे. काय आनंदराव पाटील, संताची तर रोज दिवाळी. वस्त्र कपडे फाटायच्या अगोदरच वस्त्र भेटतात. काय कमी आहे साधू संताला? कहो संत मंडळी, कमी आहे का आपल्याला? अरे देणारा देव आहे, हजार हाताना देणारा देव आहे, ध्यानात ठेवा. मी तर सांगतो माझ्यावरून की कपड्याचा ढीग पडलेला, इतके कपडे आहेत, घालणं होत नाहीत. देव फाटायच्या अगोदर घेऊन देतो. आपली निष्ठा तेवढी त्या भगवंतावर पाहिजे, आपली श्रद्धा तेवढी त्या भगवंतावर पाहिजे. तर भगवंत तुम्हाला वाळवंटात कुठेही जाऊ द्या, कुठेही कशाचीच कमी पडणार नाही. हे वस्त्र स्वामींनी स्मशानातलं घेतलं. असंही वस्त्र आपल्याला नाही भेटलं तर देवाने सांगितलं बा, कोणाला हातचार सुडा मागा, ते देतील ना, का नाही देणार, देऊन टाकतील. आणि अशा प्रकारे एकांकातला प्रवास करत करत स्वामी आता मेहकरवरून बाईसाच्या भेटीकडे चालले. आता बाईसांना प्रेमदान द्यायचं आहे. बाईसांना 6 महिने मेहकरला चिंतन केलं आणि बाईसांचे जे काही अनाधिकार होते, एक एक अनाधिकार दूर केला, योग्य केलं. आता बाईसाकडे जाण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा प्रवास सुरू झालेला आहे. पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली, म्हणून घरा जाऊनी सबंध दीधला. बाईसांना ईश्वरावताराची सेवा पूर्वजन्मामध्ये घडली, म्हणून या ठिकाणी पैठणला जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी प्रेमशक्तीचा संचार केला. बाईसा त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज बोनेबायांसोबत गेलेले आहेत आणि बाईसांची स्वामींची भेट झाली. बाईसांची अवस्था कशी होती?
स्वामींना बसण्यासाठी पाय पुसणं टाकलं. दुधी करट्यामध्ये स्वामींना भात दिला. स्वामींनी खाल्ला. बैसा उंच आसनावर सिंहासनावर बसायच्या, माझा देव त्या ठिकाणी खाली पाय पुसण्यावर बसला. आज आम्हाला बसतानाही बघा ना तुम्ही, एवढा अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, पाय पुसण्यावर बसतो. जर कोणी आपल्या घरी आलं, बसायला नाही टाकलं तर आपल्याला कसं वाटतं बरं? साधच फाटकच टाकलं तरी सुद्धा नाराज होतो आपण. बघा मला अरे तू कोण? कसला अहंकार आहे हो तुमच्या मनात, कसला अहंकार आहे की नाही? माणूस गर्वामध्ये जगतो आहे, गर्वामध्ये अहंकार उत्पन्न झालेला आहे माणसाला. अहंकार कोणाला गाडीचा आहे, कोणाला घोडीचा आहे, कोणाला माडीचा आहे. अरे त्याची 3 मजली, मी 4 मजली, त्याला माडीचा गर्व आहे. कोणाला दाढीचा आहे की नाही? आता पांढरे झाले, गेला गर्व होता गेला. कोणाला साडीचा आहे, माझ्यासारखी भारी साडी कोणाचीच नाही आहे की नाही? कपाट जर उचकले, 3 कपाट आहेत घरामध्ये, 3ही कपाट उचकले तर काय सापडेल? बायाच्या कपाटात सगळ्या साड्या, पण तरी अजून नवीन मार्केटमध्ये आली, घ्यायचीच आहे. कोणाला काडीचा गर्व आहे, काडी म्हणजे पिवळी काडी आहे की नाही? म्हणून गर्वामध्ये आपलं जीवन चाललेलं आहे. थोडंसं ऊन पुढं सहन करत नाही आपण. अरे फाटका आहे, ऐन वेळेला भेटलं नाही, बसायला टाकलं तर आपण सांगतो मला फाटकी चटई, फाटकं बेडशीट, फाटकं पटकर बसायला टाकलं. देव तर पाय पुसण्यावर बसले ना. अरे तो ब्रह्मांडाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे, तो पाय पुसण्यावर बसला. आपल्याला बसायला काय हरकत आहे? म्हणून कुठे कधी वेळ प्रसंगाने आपल्याला बसावं लागतं, उठावं लागतं. तुम्ही कलेक्टर जरी असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये किती मोठे झाले असाल, तर ही लीळा आठवा. देव पाय पुसण्यावर बसले, आपल्याला बसायला काय हरकत आहे? देवाला प्रेम शक्तीचा संचार करायचा होता. बाईसाच्या ठिकाणी असलेले अनाधिकार दूर केले. एक अनाधिकार दूर करण्यासाठी 6 महिने लागले, 6 महिने. स्वामी एक अनाधिकार फेडताय, दूर करताय. आणि 6 महिन्यानंतर बाईसाला योग्य केलं. जेव्हा स्वामी बाईसांकडे बघायचे तेव्हा बाईसा खाली बघून घ्यायचा. उभयान वीक्षमाने सत्ता सन्निधी मात्रे शक्ती संचरे. जेव्हा तुम्हाला प्रेम शक्तीचा संचार करायचा आहे ना, दोघेही समोरासमोर बसलेले हवेत. आणि दोघांची दृष्टीला दृष्टी मिळणं गरजेचं असतं. आणि दृष्टीद्वारे उत्तम शक्तीचा प्रेमाचा संचार भगवंतांना करायचा होता. पण बाईसा बघितलं की लगेच खाली बघून घ्यायचा. 2 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी सुद्धा स्वामी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बाईसांकडे बघतायत. बाईसांची आणि स्वामींची नजर झाली. त्यावेळेला उत्तम शक्तीचा संचार केला. बाईसांना प्रेम दान दिलं. वेंज दिदले वेंज गीतले. आता ही लीळा खूप मोठी आहे. आपला टाईमचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. एवढा मोठा प्रवास करून आपल्याला परत आपल्या वेळेत संपवायचं आहे. बरोबर आहे की नाही? नाहीतर इकडून मग लगेच कुठे गेले नाहीत का? त्या बाईसांना प्रेम शक्तीचा संचार केला. आणि प्रेम शक्तीचा संचार केल्यानंतर त्या ठिकाणी बाईसाची मती बदलली. तिला वाटलं देव माझ्या घरी आलेला आहे, माझ्या झोपडीच्या दारी देव माझ्या घरी आलेले आहेत. बाईसाला वाटलं देवाले 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 माझ्या
माझ्या झोपडीच्या दारी माझ्या झोपडीच्या दारी देवाने देवाने माझ्या घरी माझ्या झोपडीच्या दारी माझ्या झोपडीच्या दारी माझ्या झोपडीच्या दारी माहेरची पाजरणे माझे अंतर निवारे माझे अंतर निवारे माहेरची पाजरणे माझे अंतर निवारे भिका म्हणे प्रीते चित्त भिका म्हणे प्रीते चित्त त्यात वसला त्यात बसला देवाने 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 माझ्या घरी माझ्या झोपडीच्या दारी माझ्या झोपडीच्या दारी माझ्या झोपडीच्या दारी झोपडीच्या दारी झोपडीच्या दारी. आणि बाईसांची मती तिथून बदलली. बाईसांना अपरितोष वाटला. आता दुःख वाटू लागलं की देवा मी तुम्हाला पाय पुसणं टाकलं हो बसायला पाय पुसणं. दुःख केलं आणि तिथून पुढे मग मात्र एकही क्षण बाईसा देवाला सोडून राहू शकल्या नाही. एकही क्षण. जे सर्व काही आहे जीवन सर्वस्व जे काही आहे बाईसांचं ते आता देवासाठी होतं. आणि जेही काही कोणाला रागवले असेल बाईसा कोणाला शिव्या दिल्या असतील स्वतःसाठी नाही फक्त आणि फक्त देवासाठी. देवाला थोडंसं जरी काही त्रास झाला उन्हपुरं झालं तर आमच्या या बाईसांनी सहन केलं नाही सहन केलं नाही तडजोड केली. देवच म्हणायचे कधी कधी आता बाईसाचे देव व्हावे लागेल का तर ती भक्त आहे ना हो. आणि भक्त म्हटल्यानंतर भक्ताचं देवाला ऐकावं लागतं ना. कारण तो भक्त देवाशिवाय राहू शकत नाही विभक्त होत नाही म्हणून भक्त. मग देवाला ऐकावं लागेल की नाही. अशी ती बाईसा इथून पुढे स्वामींच्या सन्निधानामध्ये सोबत राहते आहे. असं प्रेमदान आपल्यालाही मिळावं. अहेतुक मायापूर भजन प्रेमा प्रति साधन हे तर एक उपाय आहेच आहे. आणखी या विरहित 13 उपाय एकूण प्रेमाचे 14 उपाय आहे. आज मला या ठिकाणी मी तुम्हाला नाही सांगितलं तर अर्चना ताईकडे जा. सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळ नांदेडला खूप दिवसापासून चालू आहे. अर्चना ताई लोकांना खऱ्या अर्थानं या सत्संगाच्या माध्यमातून काही सांगण्याचा अल्पसा प्रयत्न करत असतात की बाबा हो या 14 उपायातला एखादा उपाय तुम्हाला घडला ना तरी तुम्हाला प्रेम भेटणार आहे. दुकाळी का भुकैल्या थोर गोमटे. एखादा साधू संत जसं दंते गोपाळबास दुष्काळ पडलेला आहे त्यांना भोजन घडलं. तशा अवस्थेमध्ये जर तुम्हाला त्या राजाला भोजन घडलं असतं ना तर राजाला प्रेमाचा उपाय भजन घडला असता आणि तो प्रेमाला गेला असता. तसं तुमच्या घरी कोण एखादा साधू येतोय ना भिक्षेला बाबा आवडीपूर्वक खाऊ घाला. नाही लागत त्याला दक्षिणा नका देऊ काही लागत नाही आम्हाला. पण आपण कसं की यदा कदाचित आपण साधू दिसल्यावरही कदाचित आपण
दुर्लक्ष करतो, जातो निघून. अहो तुमचं भाग्य आहे म्हणून तुम्हाला साधू संतांचं दर्शन झालं, वास्तविकाचं दर्शन झालं, ज्ञानी लोकांचं दर्शन झालं मायबाप हो. आणि जरी मागण्यासाठी माझ्यासारखा एखादा आला तर काही बळजबरी आहे का? बाबा घडलं तर द्या, नाहीतर नाही. बाबा नाहीच म्हटल्यानंतर माझ्याकडे एवढेच 5 रुपये किंवा माझ्याकडे काहीच नाही म्हटलं तर आजपर्यंत कोणी एखादा साधू तुम्हाला बोलला का? काही शिव्या दिल्या नाही. बाबा नाही आपल्याला घडलं तर तुम्हाला काय, दुसरं कोणी त्याला देणार आहे का? आणि काही ह्या गोष्टी आपल्या वाचून काही ठाकत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून बरोबर आता 5 वाजलेले आहेत, 2 मिनिटं शिल्लक आहेत. एक भैरवी होणार आहे या ठिकाणी सुंदर आवाजामध्ये. आपल्याला उद्या पैठणला स्वामींनी बाईसाला प्रेमदान दिलं, जीवोद्धरणाचा विडा उचलला आणि तिथून मग आता स्वामी लोकांतामध्ये आले. आता लोकांताचा प्रवास सुरू झाला. आपला एकांत आज संपलं. आता आपल्याला लोकांताकडून 2-3 दिवस राहिले पुढे प्रवास करायचा आहे. हाची नेम न फिरे माघारी. हाची नेम न फिरे माघारी. हाची नेम न फिरे माघारी. बैसले शेजारी, बैसले शेजारी गोविंदा ते. हाची नेम न फिरे माघारी. हाची नेम न फिरे माघारी. घररी झाले पटराणी बळे. घररी झाले पटराणी बळे. घररी झाले पटराणी बळे. वरिले सावळे, वरिले सुर की नदियाँ हर दिशा से बहे सागर में मिले.
रे